जेड प्लांटबद्दल हा गैरसमज आहे की हा प्लांट इंडोर आहे. हा प्लांट छान असा उन्हामध्ये ग्रो होते. याला उन्हाची आवश्यकता असते. बघा आता इथे दिवसभर माझ्या इथे ऊन येते आणि इथं कोणतंही सावलीची व्यवस्था न करता हे झाडं बघा किती सुंदर होत आहे. उलट उन्हाळ्याची याची ग्रोथ जास्त होते या टाईमला. आणि आता मी याची कट अशी नाही करत आहे, वेगवेगळे आकार दिलेले आहे इथं. पण उन्हाळ्यामध्ये आहे ना हे छान वाटते असं दिसायला हिरवळ. आणि थोडं पाऊस वगैरे आला की मग मात्र याची कटाई करून आकार देणार आहे. बघा इथे किती सुंदर आकार तयार होत आहे. 1-2 प्लांट आणले ना तर तुमची बाग पूर्ण ह्या प्लांटने भरून जाते. इतके सुंदर हे प्लांट लावायला सोपे आणि काळजी घ्यायलाही सोपे आहे. कारण याला आहे ना जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही. आता मी दिवसातून एकदा याला पाणी देते, पण एखाद्या दिवशी दिलं नाही ना तरी हे प्लांट छान राहतात. असं भिन्न. आणि बाकी ऋतूत तर मग याला खूप कमी पाणी असं लागत असते. उन्हाळा असल्यामुळे दिवसातून एकदा दिलं तर चालेल. इथे बघा आता फुटबॉलचा आकार आहे, यालाही थोडं कट करायचं आहे. असे वेगवेगळे आकार दिले, छोटे छोटे कुंड्यातसुद्धा लावले. कारण ग्रीन दिसण्यासाठी खूप सुंदर प्लांट आहे. ऑक्सिजनही तिथे आणि याला शुभ प्लांटसुद्धा मानलेलं आहे. इतके असे प्लांट लावायला पाहिजे आपण. इथे एकापासून भरपूर घरीच तयार होतात. आपल्याला जास्त खर्च येत नाही. आणि आता तुम्ही समोर बघता इथे खारुताईची गंमत बघूया थोडी. इतक्या उड्या मारत होती आज. बघा इथं प्लांट हे ठेवलेलं आहे मी दाणे पाणी. इथून खाली आणि खालून वर अशा तिचं खाण्याचा प्रक्रिया सुरू होते. बरेच पक्षी येतात. थोडंसं म्हटलं तुम्हाला दाखवूया. धन्यवाद.